नमस्कार, मी श्रद्धा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इरा अँड मॉममध्ये. आणि गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हणतात आणि 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला आहे. आणि ह्याच महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते, म्हणून झाडांवर एक नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. वातावरण अगदी आनंदमयी असतं, कारण हिंदू नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते. आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते आणि आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीत परत आले. रामाने उचलोनी ते समयी भरत दृढ धरिला हृदयी, तो देखावा काय वर्णावा. लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली, गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. आणि तेव्हापासून ही परंपरा प्रचलित आहे. तर अशा पद्धतीने गुढीपाडव्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आणि आता आपण गुढी उभारणार आहोत. तर गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठी लागणार आहे, त्यालाच आपण वेळूची काठी असंही म्हणतो. तर वेळूची काठी उंच का असावी त्यामागेही एक शास्त्र आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची आणि विजयाची ध्वज. राजा वसूंच्या तपश्चर्येनंतर इंद्रदेवाने प्रसन्न होऊन त्यांना वेळूची काठी दिली आणि त्यांनी ती सगळ्यांना येता जाता दिसावी म्हणून ती दारात उभारली आणि आपला आनंदोत्सव साजरा केला. तसेच आंब्याचा डाळा घेतलाय आणि कडुलिंबाचा पाला घेतलाय. 2 कलश आहेत, एक गुढीसाठी आणि एक कलश स्थापनेसाठी. गुढीला लावण्यासाठी मी इथे एक काठापदराची साडी घेतली आहे. तुम्ही एखादं सोवळं जरीची साडी किंवा साधं वस्त्र लावलं तरी चालतं, परंतु कोरं वस्त्र असावं, आपण वापरलेले नको. त्यानंतर साखर गाठी किंवा साखरेचे कंकण आपल्याला लागणार आहेत. तसेच हा लाल धागा घेतला आहे गुढी बांधण्यासाठी, शक्यतो सुतळी वापरू नका. नैवेद्यासाठी पाणी पंचामृत घेतलं आहे. तसेच ह्या वाटीत भिजवलेली हरभरा डाळ आहे, कडुलिंबाची पानं आहे, गूळ आहे, मिरे, मीठ, ओवा असं एकत्रित करून ठेवलं आहे आणि याचा गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. गुढीला नैवेद्य दाखवल्यावर घरातल्या सगळ्यांना हा प्रसाद वाटायचा आहे. कडुलिंब हा शीतगुणाचा आहे, म्हणून शरीरातली उष्णता याने कमी होते. तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप झालेला असतो. कफदोषामुळे वाढलेल्या आजारांचंही शमन कडुलिंबाच्या पानामुळे होतं आणि असे बरेच फायदे कडुलिंबामुळे होतात. तसेच साखर ठेवली आहे ताटात नैवेद्यासाठीच. इथे मी हळद चंदन ठेवलं आहे उंबरठ्यावर लेपन करण्यासाठी. तसेच हळद, कुंकू, अक्षता, फूल आणि निरांजनही घेतलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला आपण नवीन पंचांग आणतो आणि त्याची पूजा करतो. खरं तर पंचांग कसं बघायचं ते मला समजत नाही, म्हणून मी सरस्वती चिन्ह असलेली पाटी आणि इरासाठी मनाचे श्लोक म्हणण्यासाठी एक नवीन पुस्तक आणलं आहे. तर त्याचीच पूजा आज मी करणार आहे. तसेच दारासाठी तोरण व गुढीसाठी फुलांची माळ आहे. आणि ह्या ज्या पोटल्या बांधल्या आहेत लाल आणि पिवळ्या रंगाच्या, त्यात काही औषध द्रव्य आहेत. जसं लाल रंगाच्या पोटलीत वडाची मुळं आणि हिरडा आहे, ती आपल्याला घराच्या प्रवेशद्वाराच्या आत टांगायची आहे, ज्यामुळे आजार आणि जंतुसंसर्गापासून संरक्षण होतं. आणि पिवळ्या वस्त्रात हिरडा, तांब्याची पावले, नाणे, हळकुंड, नागकेशर, सैंदव, मीठ आणि थोडे गहू आहेत. तर हे स्वयंपाकघरात बांधायचं आहे, ज्यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही आणि भरभराटी होते. देवाच्या वस्तू जिथे मिळतात त्या दुकानातून मी ह्या पोटल्या घेतल्यात. तर तुम्हाला हवं असेल तर स्वामींच्या केंद्रातही मिळेल असं मला वाटतं, कारण त्यावर स्वामी समर्थ असं लिहिलं आहे. आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे. दाराला फुलांचे तोरण बांधायचे आहे. उंबरठ्यावर चंदन आणि हळदीचे लेपन करायचे आहे. देवांच्या स्वागतासाठी हे लेपन आपण करतो. त्यामागे एक शास्त्रीय कारणही आहे. चंदन आणि हळदीमुळे जंतुसंसर्ग टाळला जातो आणि रोगराई उंबरठ्याच्या बाहेरच राहते असं म्हणतात. आपल्या बऱ्याच जणांचे श्रद्धा अंधश्रद्धा यात मतभेद आहेत. बऱ्याच अशा आध्यात्मिक कारणांमागे शास्त्रीय कारणंसुद्धा आहेत. अंगणात रांगोळी काढायची आहे. त्यानंतर उंबरठ्याला धूपदीपाने ओवाळायचं आहे. देवाऱ्यातल्या देवांची पूजा करायची आहे. पंचांग आणलं असेल तर पंचांगाची आणि नवीन खरेदी केलेली पुस्तकं किंवा वस्तूंची पूजा आज करायची आहे. गुढीसाठी लागणाऱ्या कलशावर आधी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर साडीच्या एकसारख्या मिऱ्या करायच्या आहेत. मी मगाशी जसं म्हणाले की कुठलंही वस्त्र तुम्ही घेऊ शकतात, फक्त ते कोरं असावं.
वेळूला साडी दोऱ्याने बांधून घ्यावी, त्यानंतर साखरगाठी बांधावी. आजच्या दिवशी साखरगाठीचे फार महत्त्व आहे, कारण याने वाढलेली उष्णता कमी होते. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसेच हायपोग्लायसेमिया म्हणजे शरीरातली साखर कमी होते, म्हणून साखरगाठी विशेष करून खाल्ली जाते. आणि लहान मुलांना साखरगाठी गळ्यात घालून मिरवायला फार आवडतं आणि ती शुभ असतं असंही म्हणतात. त्यानंतर निंबाची पानं, फुलांचा हार बांधायचा आहे. वरून कलश ठेवायचा आहे आणि ही गुढी दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला उभारायची आहे. काही जण नुसतीच गुढी उभारतात, तर काही जण कलशाची स्थापनाही करतात. गावानुसार या पद्धती वेगवेगळ्या असतात. खरं तर सगळं आपल्या श्रद्धेवर आहे. अगदी छोटीशी गुढी बाजारातून आणून तिची पूजा केली तरी चालते, फक्त आनंदोत्सव साजरा करता आला पाहिजे तेवढंच. पाटावर जिथे गुढी उभारली आहे तिथेच थोडे तांदूळ ठेवलेत आणि कलशाची स्थापना केली. कलशावर अष्टदिशांना कुंकू लावलं आहे. कलशातल्या पाण्यात हळद, कुंकू, अक्षता, फूल, नाणं, सुपारी टाकून कलशावर आंब्याचा डहाळा आणि नारळ ठेवून कलशाची पूजा करायची आहे. पंचामृताचा आणि कडुनिंबाच्या पानांचा जो नैवेद्य आपण बनवला होता तो गुढीला दाखवायचा आहे आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना हा वाटायचा आहे. गुढीला गंध, अक्षता, फूल वाहून धूपदीपाने ओवाळायचा आहे. ब्रह्मध्वज नमस्ते अस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्ते अस्मिन्वत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु. हा मंत्र किंवा ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढीला सांगायचं आहे, तू जशी उंच आहेस, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते, तशीच आमची ही प्रगती होऊ दे. सद्विचार आणि सदाचार यांची झेप घेऊ दे. त्यानंतर गुढीला सागर संगीत नैवेद्य दाखवायचा आहे. कोणी पुरणाचा तर कोणी श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवतात. घरात जे काही बनवलं आहे त्याचा नैवेद्य दाखवावा. फक्त गोडाधोडाचं काही असावं, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गोड असावी. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.